रोहित आर्यचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद। चित्रपट निर्माता असल्याचं सांगत रोहितनं संपर्क केल्याची रुचिता जाधवची माहिती। अपहरण नाट्याची स्टोरी सांगितली। अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कानेटकर यांनीही स्टुडिओत दिलेली होती भेट। निवडणूक आयोगाविरोधात उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चाची जय्यत तयारी सुरू। राज ठाकरे लोकल ट्रेननं मोर्चाला जाणार, तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपाचं घरोघरी अभियान। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होण्याच्या तयारीत। राजू वाघमारे यांचा राज ठाकरेंना टोला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पोलिसांकडून हेरगिरी सुरू असल्याचा आरोप। मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात हेरगिरी झाल्याचा काँग्रेसचा दावा। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप। जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ। बच्चू कडूंसोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर तारीख दिल्याने आम्ही समाधानी, बच्चू कडूंची माहिती। बच्चू कडूंचं नागपुरात जल्लोषात स्वागत। संजय राऊतांची प्रकृती बिघडली। काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं शक्य होणार नाही, पत्रातून कार्यकर्त्यांना दिली माहिती। राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी, पंतप्रधान मोदींचं एक्स पोस्ट। उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारण दाखवा नोटीस। भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधी कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्याने नोटीस। 2 डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश। मतदार यादीतील घोळ संपता संपेनात। एकाच मोबाईल नंबरवर सापडली 288 मतदारांची नोंदणी। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये मतदारांची आक्षेपार्ह नोंदणी। निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबई, पुणे, नागपुरातल्या उमेदवारांना 15 लाखांची मर्यादा, तर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांचा खर्च करता येणार 13 लाख रुपये। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित। फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त, तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड, गोदाघाट परिसरातील धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पुलांचंही ऑडिट होणार। आपत्ती टाळण्यासाठी नाशिक प्रशासनाची विशेष खबरदारी। देशातल्या सर्व शाळांमध्ये 3री पासून AI अभ्यासक्रम शिकवला जाणार। शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। सार्वजनिक हितासाठी AIचा वापर वाढवण्याचा उद्देश। भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास। 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारत पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत। चित्तथरारक सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून विजय।